शोल्डरचं माप इथं मी 7.5 घेते. 38 मापाचं हे ब्लाऊज असणार आहे. तसंच 7.5चा मुंडा घेतलेला आहे. म्हणजे हाफमध्येच नेट लागणार आहे, पण मी पूर्ण बॅक पार्टची इथं कटिंग केलेली आहे. म्हणजेच पूर्ण बॅक पार्ट एकदम अल्टरच्या फिनिशिंगने तयार होणार आहे. ना मी गळ्याला पट्टी लावून घेणार आहे, ना मी कमरेला पट्टी लावणार, ना मी वरच्या बोटनेकला पट्टी लावून घेणार आहे. सर्व ठिकाणी मी अल्टरची फिनिशिंग देणार आहे. तर ती कशी द्यायची स्टेप बाय स्टेप ती आपण बघणार. व्यवस्थित घ्यायची असतात आणि पॉइंटला मी कट लावले, तसंच राऊंड शेपला देखील मी कट लावलेला आहे. त्यानंतर आकार आहे त्यावर मी दाब टीप दिली. खाली हा जो पार्ट आहे तो ओपन आहे. आता आपण बॅक पार्ट अल्टर करणार, म्हणजे कमरपट्टी लावण्याची आपल्याला इथं गरज नाहीये. आता याला नेट लावणार आहे, कारण नेट लावूनच याची डिझाईन कंप्लीट होणार आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने मी चेक केलेला आहे आणि मग आपलं नेट ठेवलेलं आहे. वरती आपल्याला कट लावायचे आहेत आणि आता हे पार्ट असं पलटवायचं आहे. ब्लाऊज करायचा होता. बघा, एक्स्ट्राचं नेट मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट इथं तयार आहे. एकदम छान असं ब्लाऊज आपलं इथं रेडी करणार आहे. मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.